ए सौ, अरे ताई उठली बघ. शारदा वाघमारेंचा नाश्ता हजर आहे. गरम गरम नाश्ता करून घ्या. अगं बाई मला चूळ तर भरू दे. ओ वाघमारे, अहो तुम्ही शारदा वाघमारे आहेसा काय? आपण बी काय कमी नाही, हायफाय लेवलचा आहे. पहिला औषध खायचं, नाश्ता करायचा आणि मग तवा पाहिजे तवा चूळ भरायची. लई विचार करायचा नाही. सावे किती वाजलेत ग? का ग कुठं जायचंय तुला ट्रेन पकडून? अगं बाई जायचं नाही कुठं, पण मला वाटतं लईच उशीर झाला. मला काय वाटतं माहितीये का, त्या डॉक्टरनं ना काल माझ्या गोळ्यात जायफळ टाकले. माझं डोळंच उघडं ना. काय पण बोलती, जायफळ म्हणे. आज तू फक्त आराम करायचा. सावी द ब्युटिशियन तुझ्या सेवेस हजर आहे आज. सावे, अशी जर तू रोज सेवा करणार असशील तर मला रोज चक्कर येऊ दे रे देवा. मदर माऊली काय पण काय का बोलती? तुमचा सुलोचनाताई आणि जयश्री गडकरचा वार्तालाप ऐकून मन कसं भरून आलो बघा. तर मी तुमची रजा घेतो काय, आणि पोहे येलो बेटलाल खा. चला ताई, मी आलोच काय. अरे तू सुट्टी टाकलीस ना. अगं ताई, साहेबाला नवीन सारखं फोन करायलाय. खर्रम खुर्रम खर्रम खुर्रम. त्याचा तेवढा हिशोब करून येतो. आलोच. मला कधी कधी तर कळतच नाही, काय ग? यो कामाला आहे का त्याचा साहेब ह्याच्याकडे कामाला आहे. बरं आवरा, ती प्लेट ठेवून ये. सावे, अरे पारस ये की. अनुची पोटी घ्यायची. सावे बरी आहे का ग तब्येत काकीची? दिसत नाहीये का? बरी आहे रे. काके काळजी घे बरं. बर बर. येतो मी. बर. सावे येतेस का जरा, महत्वाचं बोलायचं होतं. मला नाही बोलायचंय. अगं असं काय बोलतेस त्याशी? मला नाही बोलायचंय. काय झालंय का तुमच्यात? अगं काय झालंय? काय नाही, त्याला माहितीये. भांडण बिंडण झालंय का? अगं नाही काके, ते काल तुला चक्कर आली ना तेव्हा. एरवी काकी काकी करत फिरत असतो. काल दारात रिक्षा होती तरी काकीला चक्कर आली तर नेलं नाही. रस्त्यावरनं गाड्या थांबून थांबून अडवून द्यावं लागलं होतं तिला. आणि हा माझा दोस्त. अगं काही तर प्रॉब्लेम झाला असेल. कसला प्रॉब्लेम? दारात रिक्षा होती. आता आयुष्यात तुझ्या रिक्षात बसते का बघ आता. अगं गॅस संपला असेल त्याचा. एरवी 10 वेळा पैसे मागतो माझ्याकडे, गॅससाठी नाही मागताय त्याला. काही नाही ग, खोटं बोलतो यार. द्यायचीच नव्हती याला रिक्षा आपल्याला. सावे, अरे पार रडवलंस ना त्याला. आणि असं काय बोलतीस ग? तू नसताना तोच असतोय माझ्या बरोबर. तू नको मला उगाच सांगू आता. आलेच मी.
काय झालं रडायला? काय पहिल्यांदा बोलले होय मी तुला? काय बोलायचे सांग. पटकन बोल, नाही तर चालले काय मी, कारण चिडली तर आहेच मी. तुझा राग बरोबर आहे ग, पण मला बी वाईट वाटतच की काल काकीला एवढी चक्कर आली, आपली रिक्षा दारात असून बी आपण दुसऱ्याच्या गाडीवर तिला घेऊन गेलो. अरे मी बी काय करू, बँकवाल्यांनी माझी रिक्षा जप्त करून घेऊन गेले ग. काय? अरे कालपर्यंत दारात होती की. कालपर्यंत होती, काल ते चावी घेऊन गेले होते. भराले पैसे नाही भरले तर उद्या रिक्षा बी घेऊन जातील. आज सकाळी घरी आले होते आणि रिक्षा घेऊन गेले. छाईला इमानदार माणसांचं अवघडच आहे. क्रेडिट वगैरे नसतंच काही. हप्ते नीट जात होते ना? जात होते, सगळं अप टू डेट होतं, पण मध्ये लॉकडाऊन आलं आणि सगळंच विस्कटलं. लॉकडाऊन तर सगळ्यांचं कंबरडच मोडलंय. तू रिक्वेस्ट केली होती ना, आधीचं रेकॉर्ड बघ म्हणायचं, सगळे हप्ते नियमित जात आहेत. हा सावी, मी काय बोललो नसेल असं वाटतं का ग तुला? सगळं बोलून पाहिलं पण ते ऐकायलाच तयार नाही ना. मिनीचं लग्न लावलं नसतं ना, सगळं व्यवस्थित झालं असतं. कानफट फोडेन. तिचा काय संबंध? काहीच कळत नाही ग. ज्या रिक्षावर घर चालतं ती रिक्षाच हिरावून घेतली. काय करू काहीच कळत नाही ग सावे. ए अरे रडू नको. एवढ्याशा गोष्टींनी रडायला लागलास तर कसं व्हायचं? अरे आपण लाथ मारू तिथून पाणी काढू. चल बघूया कुठली बँक आहे. KBS बँक. कोण आहे रिकव्हरी मॅनेजर? कोणीतरी पाटील. रिक्षा तर मिळालीच पाहिजे. बोलून बघू, नाहीतर लेवल कर. अरे अरे इतकं उशीर येतात का? हा आणि काय रे, तुमचं सामान कुठे आहे? अरे तुम्ही यायच्या आधी मी लादी पुसून काढली, माहिती का? आता तुम्ही परत पुसा, एकदम साफसूफ वाटलं पाहिजे, कळलं ना? वरती जायचं, सगळ्या फायली काढायच्या, त्याच्या मागची जी धूळ आहे ना सगळी साफ करायची, कळलं का? त्याचं काय आहे, साहेब आले ना कधी कुठली फाईल मागतील ते काय सांगता येत नाही ना. चला जा, चला कामाला लागा लवकर. ए भुसनळ्या, तुझं नरडा असं आवळेल ना की तुझा पेदरट आवाज म्यूट करेन. म्यूट. कोण वाटलो आम्ही तुला? तुम्ही गुंदिशा क्लिनिक सेंटर वालेच ना? कोण गुंदेशा? आम्ही इकडे आमच्या कामासाठी आलोय. हा, आणि सगळ्या कस्टमरशी असंच वागतं का? कस्टमर आहे होय? हो साहेब. अहो ते हप्त्यामुळे ते रिक्षा उचलून आणली ना, त्यासाठी भेटायला आलो होतो आम्ही. अहो असं सांगा ना मग. नाही आज बँक बंद आहे, तुम्ही ना उद्या या, उद्या, कळलं ना? या उद्या या. बँक बंद आहे मग उघडून कशाला बसलाय? काय पप्पाचा वाढदिवस आहे का? हो ताई, जरा नीट बोला जरा. तुम्ही काय बोलताय तुम्ही हे? ए ताईच्या लेखा, अरे आम्हाला अर्जंटली रिकव्हरी मॅनेजरला भेटायचंय. हो तुम्हाला एकदा सांगितलं ना, बँक बंद आहे आज, अजिबात भेटणार नाही. चला निघा इथून. हो दादा सांगा त्यांना. सावी चल. अगं ते नाही ऐकणार म्हटलं तर. हो चला झालं, निघा 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 इथून. चल, थांबून काय फायदा नाही इथं. बँक बंद असल्यावर काय काम? हे वेळ झाला. ए सावे. हो मॅडम, हो हो मॅडम, अहो तिकडे कुठे झालं कळत? सॉरी पण तुम्हाला भेटता नाही साहेबांना. नका जाऊ पुढं.
टच केलं तुम्ही मला? नाही ते चुकून झालं. नाही 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 नाही, तुम्ही टच केलं आता मला. हो ना, ऐका ना, चुकून झालं ते, ऐका ना तुम्ही. पारस, तो व्हिडिओ काढ आणि व्हायरल कर आता. दादा ते हो दादा सांगा. CCTV आहे हो का? मॅम, हो ऐका ना, तिकडे CCTV कुठं आहे चाललं का? तुम्ही? हो यातच मॅम. झालं असेल. नाही नाही, ऐका ना, नाही नाही, चुकून विनय झालं. भंगाची केसेस नाही, लागते हो, तुमच्यावर, विनय जेलातच भंगाची नाही, जाते. चुकून झालं ते, हा? ऐका ना मॅम. कसं बोलकर ना बोल. पोलीस- हो, मॅम, ऐका ना, आणि मग चुकून अशा झालं. नाराजांना आपण धडा पोलीस- शिकवलंच पाहिजे. पोलीस- बरं दिवसात पोलीस- ladies ला आपलं हात ऐका ना लावतात तुम्ही, हो म्हणजे दादा. काय? साधू, अरे बँक का भाजी बाजार? अरे काय गोंधळ लावला? हे कोण? नाही साहेब, काही नाही, त्या मॅडम आल्यात. काय काय म्हणणं काय तुमचं? नाही, माझं काही म्हणणं नाहीये साहेब. फक्त याचं जे काही म्हणणं आहे ना ते एकदा ऐकून घ्या प्लीज. बोला. काढलंय साहेबांना केबिन बाहेर तर बोल. साहेब नमस्कार, मी पारस, ते शेजारच्या गावात राहतो. सकाळी माझी रिक्षा उचलून आणली. पारस, तर तुला किती वेळा बोलवणं पाठवलं, त्यावेळेस आला नाही, आणि आता रिक्षा उचलून आणली तर आला पळत, आणि वरून बँकेत गोंधळ करतो. अरे साहेब अहो येणारच होतो, पण जरा अडचण होती हो. ते तुम्हाला रिक्वेस्ट करायला आलो होतो. रिक्वेस्ट अशी करता का? हा, बरं बरं ठीक आहे. तुझं जे काय म्हणणं आहे ना ते मी ऐकून घेईल, पण आज नको, उद्या या. हा? आमचे चेअरमन साहेब येणार आहेत. निघा बरं, तुम्ही निघा. माणुसकी दाखवा ना साहेब. फक्त 5 मिनिटं पाहिजेत तुमची, लई टाइम नाही घेणार. हे सगळं जे नाटक केलं ना ते फक्त तुमच्या भेटीसाठी होतं. माफ करा दादा, फक्त 5 मिनिटं साहेब. ठीक आहे. हो, पण 5च मिनिटं, यावर एक सुद्धा मिनिटं जास्त नाही. चला बोलूयात आपण, चला तुम्ही लागा कामाला, चला. हायला घाम फोडलाय बाईनं. काय पारस शिर्के ना? बघा ही त्याची फाईल बघा, किती हप्ते थकवले. काय पारसराव, कर्ज घेतलं, हप्ते भरायचं नावच नाही. खरं तर 2 महिन्यापूर्वी त्याच्यावर कारवाई करायची होती, दिला होता त्याला वेळ, पण याचं लक्षच नाही. काय अरे भरले असते 2-4 हप्तेमध्ये तर काही बिघडलं असतं का? आता काही करता आलं असतं ना. काही लक्ष होतं का कर्जाकडे? आहे तू पण. आता कसं आहे, आम्हाला बँकेच्या नियमाप्रमाणे कारवाई करावीच लागणार. पाटील साहेब, माणसांसाठी नियम असतात का नियमांसाठी माणसं? वा, छान बोलतो हा मॅडम तुम्ही. अहो पण बँकेत फक्त नियम चालतात. काय अहो, नाही, सगळं बरोबर आहे तुमचं साहेब, पण हा कुठे चाललाय पळून? आहे की इकडेच साहेब. अहो, कोट्यावधीचा घपला करणारा परदेशात जातोय पळून, आणि ते एका प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला तुम्ही. हो मॅडम, मग तुम्ही जा पळून रिक्षा घेऊन परदेशात. काय राव, आजकाल फॅशनच झाली, जो तो बोंबा मारतो बँकवाल्यांच्या नावाने. काय हे बघा, तुम्ही आमचं काय डोकं खाऊ नका, आणि तुमचा जर रिक्षात एवढा जीव अडकला असेल ना तर भरा हप्ते आणि घेऊन जा रिक्षा. आम्ही कुठं अडवलं? अहो, साहेब, ज्याच्या जीवावर तो पैसे भरणार आहे, ती रिक्षा जर तुम्ही जप्त केली तर तो कसं काम करणार, कसं भरणार पैसे? साहेब, मी तुम्हाला कर्ज माफ करा असं नाही म्हणलं. अहो, आम्ही कर्ज काढलंय तर हप्ते भरावंच लागणार आहेत आम्हाला, आणि भरू पण आम्ही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे साहेब की. समजलं. तुम्हाला काय म्हणायचंय ते समजलं. मला असं वाटतं तुम्ही एक काम करा, रिक्षा घेऊन जाऊ. अरे एवढं सोपं वाटलं का तुला? अरसराव, जरा धीर धरा. तुम्ही असं करा, आज नको, उद्या या, आपण बोलू. आज चेअरमन साहेब येणार आहे. चला निघा तुम्ही. साहेब आले. आले? अच्छा ठीक आहे. चला, संपली तुमची 5 मिनिटं. निघा सगळे, चल. अरे चल पारस, तू चल, निघ चल. अहो साहेब, अरे चल लवकर बाहेर हो. साहेब
वेलकम वेलकम. थँक्यू थँक्यू थँक्यू. या बस 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 बस. माझ्या काय तुला किती वेळेला सांगितलंय माझ्या पाया पडलेलं मला आवडत नाही म्हणून. पाया कुणाच्या पडायचं? आपल्या आई वडिलांच्या, देवाच्या. बरं, आईचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं ना? हो एकदम व्यवस्थित सर, तुमच्या आशीर्वादानं. असू दे रे, आईची व्यवस्थित काळजी घ्यायची. तिला विचारलं म्हणून सांगा. हो सर. नमस्कार साहेब. इंदिरानगर ब्रँच मध्ये तुमचं स्वागत आहे. या साहेब. पाटील अहो, काय आहे हे? हं? आपल्या धारतुऱ्यांची औपचारिकता कशाला? आपल्या जिव्हाळ्याचं नातं आहे ना, आहे ना? हो आहे ना. राहू द्या ठेवून देते. हो. बरं एक मिनिट. कुलकर्णी कुठे आहेत? कुलकर्णी माग कुठे थांबताय? या वर्षी सगळ्यात भारी कामगिरी कुलकर्णींनी केलेली आहे. त्यांचा सत्कार व्हायला हवा. साहेब तुम्हीच द्या ना. पाटील आपल्यात मोठं कोण आहे? तुम्ही आहात, तुम्ही करा. घ्या. पाटील हा जिव्हाळा टिकवायचा. आपल्या आपापसात आहेच, पण सगळ्यात महत्वाचे कोण आहेत? आपले कस्टमर्स. त्यांच्यासोबत सुद्धा हा जिव्हाळा आपण कायम टिकवला पाहिजे. हे नियम प्रोटोकॉल हे सगळं असतंच, पण सगळ्यात महत्वाचा आपलं आणि कस्टमर सोबत असलेलं नातं. पारस, हा माणूस लई भारी वाटतोय रे. मला बी तेच वाटतं. मला काय वाटतं, आपण डायरेक्ट त्याच्याशीच बोलूया. चालेल. बरं, वरती मीटिंग आहे ना आपली? हो पण साहेब तुम्हाला अवघड जाईल ना, आपण खालीच बसू ना. आता काय बलरामासारख्या जोर बैठका मारून दाखवू काय ते? अहो माझे हात पाय होतोय, जिगर नाही. चला वर चला. हो. तुमचं काय? साहेब ते बोलायचंय त्यांच्याशी. मला सांगितलं ना आपण नंतर बोलू. हा आता काम आहेत जरा. चला निघा निघा तुम्ही निघा. चेअरमन साहेब, अरे ते म्हणजे पाटील एवढं ऑकवर्ड काय वाटून घ्यायचं? मॅडम माफ करा, मी चेअरमॅन नाहीये, मी त्यांचा मोठा भाऊ विद्याधर. ते बघा आपले चेअरमॅन साहेब आलेच. अरे साहेब आले. हा शाना चेअरमन आहे होय? काही नाही. हा शाना चेअरमन आहे होय? काही नाही. सगळे एकत्र का? काय मोर्चा काढायला निघालात का? नाही साहेब, तुमच्या स्वागतासाठी. स्वागत? हो साहेब. मॅडम ओके. साहेब स्वागत. सर बुके, हार, तुरे. पॉलिटिशियन आहे मी. पाटील मॅनेजर आहात तुम्ही. कामधंद्याचं बघा. आणि तुम्ही सगळे व्यवस्थित काम केलं नाही ना, नारळ तयार आहे तुमच्यासाठी. चला निघा.